आई तू बाबा मी, आई तू बाबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. हा वा वा, हे मस्त आहे. आता हे ऐका. आजी तू आबा मी, आजी तू आबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. नवखीचा हुल इवल पाऊल, नवखीचा हुल इवल पाऊल, रुजलेला अंकुर आता फुलणार ग कोणी येणार ग, फुलणार ग कोणी येणार ग. ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू, ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू. पितळीचे पाणी तुला, बियर आम्ही पिऊ बेटा, बियर आम्ही पिऊ. इवलूशा भातुकलीत भांडी कुंडी खेळू, छोट्याशा कपातला चहा आम्ही पिऊ. भिंतींवरती काढू डोंगर दऱ्या, फुले आणि उंच उडणाऱ्या पर्या. उमलून आले आईचे तेज, उमलून आले आईचे तेज, मायेची सेज साजली, सजणार ग कोणी येणार ग, सजणार ग कोणी येणार ग.
हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? कडक आवाज येत नाहीये. जेवलाय? नक्की कार्यक्रमाला सुरुवात करू. ठीक आहे, चला तर मग करूया एक जबरदस्त कार्यक्रमाला सुरुवात. जिथे असतो अँकरिंगचा उद्देश, जिथे असतो अँकरिंगचा उद्देश, तिथे नेहमीच हजर असतो सिद्धेश. तो गाईज, सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे मी सिद्धेश कांबळे आपल्या या आजच्या खास कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत करतोय. आजचा हा कार्यक्रम खूप खास आणि युनिक आहे. सो वेळ वाया न घालवता थेट कार्यक्रमाच्या दिशेने बोलूया. तुम्हा सर्वांच्या मनोरंजनासाठी आपण काही स्पेशल डान्स परफॉर्मन्स सादर करणार आहोत. तर गाईज, तुम्ही एक्साइटेड आहात का? नक्की आहात? चला तर मग पाहूया आजच्या या कार्यक्रमाचा पहिला परफॉर्मन्स. नव्या नात्यांची नवी ओळख पटवून देण्यासाठी सर्वप्रथम येत आहे आपल्या समोर जाधव फॅमिली अँड तांबे फॅमिली. जोरदार टाळी स्वागत करू.
येणाऱ्या चिमुकल्या पावलांची चाहूल लागताच घरामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. चला तर मग उशीर न करता पाहूया हा आनंद जाधव फॅमिलीला कशा प्रकारे झालाय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया जाधव फॅमिलीचं. आई तू बाबा मी, आई तू बाबा मी, होणार कुणी येणार. हा वा वा हे मस्त आहे. आता हे ऐका. आजी तू आबा मी, आजी तू आबा मी, होणार कुणी येणार ग, होणार कुणी येणार ग. एकदम मस्त आणि तारीफ केल्याबद्दल सागर जोशी. ठीक आहे, आता आपला नेक्स्ट परफॉर्मन्स घेऊन येत आहे वैभवी जाधव. टाळ्या. नक्कीच गाईस, इथे आपण बॉलिवूड आणि फ्युजन याचा जबरदस्त मिक्सचर आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया वैभवी जाधव. Quiero
पहिली न्यूट्रल पाहिलं बरोबर आहे. तर आता माझ्याकडे तुमच्या सर्वांसाठी एक जबरदस्त ट्विस्ट आहे. अरे वा, काय होते? एक वेगळाच ट्विस्ट घेऊन येतोय आणि हा ट्विस्ट आपल्या समोर सादर करण्यासाठी होणाऱ्या बाळाच्या आईकडून म्हणजेच तांबे फॅमिलीकडून पुढील परफॉर्मन्स सादर करण्यासाठी येत आहेत वैष्णवी कांबळे आणि रुचा तांबे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. गाईज एकदा मामी आणि पावसासाठी जोरदार टाळ्या होत्या. आता आपल्या समोर येत आहे आराध्या पवार, आमच्या फॅमिली मधली छोटा पॅकेट बडा धमाका. जोरदार टाळ्या होत्या. आराध्या अनिल पवार.
खूप झालं तुमच्या आता धीराज आणि वहिनींचं खूप डान्स बघितले. आता एक छोटासा गेम माझ्यातर्फे होऊन जाऊ द्या. दादा वहिनी स्टेजवर या. हा गेम पूर्ण सरप्राईज आहे आपल्या भाऊ आणि बहिणींसाठी पण. आता हे शूज आणि एक चप्पल, बहिणींचे चप्पल आहे, भाऊचं शूज आहे, अशा हातात का दोन्ही. ठीक आहे. आता मी काही प्रश्न विचारणार आहे. आपण बघायचं की मॅच किती होतात. ठीक आहे. दोघांची तेलीपती किती मॅच होते. दोघांनी अगर 6 पेक्षा जास्त बरोबर उत्तर दिले की दोघांचे मॅच होत असेल तर आपण समजू की पुढचा जो प्रवास आहे तो अगर चुकीचा असेल तर काहीतरी शिक्षा भेटेल. ठीक आहे. प्रश्न विचारणार. प्रश्न रिलेटेड कसे असतात की काही आपण तुमच्या दोघांच्या रिलेटेड काही प्रश्न विचारतात. तुम्हाला वाटतं की हे भाऊ करू शकतो तर तुम्ही खूप विचारायचं. ठीक आहे. हॅलो. जर तुम्हाला वाटेल की भाऊ ते करत असेल तर तुम्ही बूट वरती करायचं आहे आणि तू पण जेव्हा बूट वरती तुला वाटतं की मी करत असेल. ठीक आहे. समजलं. गाईज सुरुवात करूयात का? ठीक आहे. तर पहिला प्रश्न, होणाऱ्या बाळाचे डायपर कोण चेंज करणार? सुरुवातच रॉंग आहे म्हणजे शिक्षणाची. गाईज सुरुवात जर अशी झाली तर पुढे कसं व्हायचं? दुसरा प्रश्न, बेबी सोबत नाईट शिफ्ट कोण करणार? परत एकदा राहू आधी तुम्हाला चोर नाहीये. तिसरा प्रश्न, होणाऱ्या बेबी सारखं कोण दिसणार? दोन प्रश्न चुकल्यानंतर तिसरा बरोबर आलाय. आतापर्यंत एकच प्रश्न बरोबर आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. डिलिव्हरी टाइम मध्ये जास्त नर्वस कोण असणार? डिलिव्हरी टाइम मध्ये जास्त नर्वस कोण असणार? बाळासाठी चांगली अंगाई कोण गाणार? मम्मी मम्मी. तिथे बघा आजी असलं पाहिजे. जागेवरती उभे राहा, दिसलं पाहिजे सगळ्यांना. ठीक आहे. 6व्या प्रश्नाकडे जाऊया. बाळासोबत जास्त फोटो कोण काढणार? प्रश्न बरोबर. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे खूप इंटरेस्टिंग आहे आणि याच्यामध्ये तुम्ही पण आन्सर करू शकता. सो प्रश्न असा आहे, बेबीला बिघडवणार कोण? ठीक आहे. बोलूया पुढे. बाळासोबत जास्त फोटो कोण काढणार? बेबीला डान्स कोण शिकवणार? आत्या. ठीक आहे. बाळासाठी जास्त स्ट्रिक्ट कोण राहणार आहे? ठीक आहे. आता हा शेवटचा प्रश्न आपण विचारायचा जर मला वाटतं खूप जण बोर होतात कारण काही टाळ्या वगैरे काही येत नाहीये तुमच्याकडून. एकदा जोरात टाळा होऊन द्या. आता शेवटचा प्रश्न दोघांसाठी आहे. मग तुम्हाला पहिल्या वहिनींना मी विचारतो की तुमच्यातली अशी कुठली क्वालिटी आहे जी बेबीमध्ये जावी असं तुम्हाला वाटतं?
भाऊमध्ये कुठली क्वालिटी असेल चांगली क्वालिटी जी तुम्हाला वाटतं की बेबीमध्ये ती यावं पाहिजे? आणि साहेब भाऊ तुला कुठलं वाटतं की वहिनीची अशी कुठली चांगली क्वालिटी जी बाळामध्ये यायला पाहिजे? थँक्यू थँक्यू. आणि हे लोक थांबलेले आहेत कारण की 4 एक कपल डान्स. ठीक आहे पुढचा डान्स करूया आपण आता. Oh
असतो किंवा जेवण त्याच्यामध्ये असतो तो महत्वाचा म्हणजे तडका. म्हणूनच अस्सल मराठीचा तडका घेऊन आपल्यासमोर पुढील परफॉर्मन्स सादर करण्यासाठी येत आहे द एक्सप्रेशन स्पीड कृपाली कांबळे. काठपदरी साडी पैंजण हे पायामध्ये नंतर कशी शोभे हिचा नाखरी काजळ हे डोळ्यामध्ये हिरव्या हाती बांगड्या मराठा मोळी बाया सजली ग. एव्हरीवन टाळ्या वाजवा. तू टेन्शन घेतस काय माझे बाय थोडं रिलॅक्स होशील काय संसाराचं
राहिले. परत एकदा या कार्यक्रमामध्ये मनोरंजनाचा भाग म्हणून आपण एक गेम खेळणार आहोत. ठीक आहे, आता आपण खूपच असा सगळ्यांनी खेळलेला खेळ खेळूया, दमशरार. कोणी इंटरेस्टेड नाही वाटतं? बरोबर नाही. आवाजच येत नाहीये. दुपारी जेवणात की नाही? दमशरार माहिती आहे ना सगळ्यांना? आम्ही कुठल्याही जोडीला सांगू रॅन्डम. तयार आहात ना सगळे? दादा वहिनी, दमशरार नाव आल्यानंतर इथे यायचंच आहे. कोणत्या प्रकारचं एक्सप्रेशन चालणार नाही. इथे यायचं म्हणजे यायचंच. आपण किती समजा कपाल असो किंवा सिंगल. ठीक आहे, तुमच्यासाठी तुमचं थोडं मी आईस ब्रेक करण्यासाठी आम्ही दोघं पहिले सुरुवात करतो. ठीक आहे, जोरदार टाळ्या. सागर दादा आणि श्रद्धा दादा यांच्यासाठी. मग कोण ऍक्टिंग करणार आहे? ऍज युजल. गाईस आपण पाहूयात. ठीक आहे, त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला क्लू देऊ शकतो की गाणं आहे की मूवीचं नाव आहे की डायलॉग आहे. तर चिठ्ठीमध्ये हिंदी मूवी आहे, ती तुला ओळखायची आहे. ऑडियन्स तुम्ही पण ओळखू शकता. हिंदी मूवी आहे Okay, come on, आणि फार pick it up. इंटरेस्टिंग मूवी आहे. पैसा आपला सपनामध्ये बोल. चाट. तुला काय आवडतं? काय आवडतं? पाणीपुरी खायला आवडतं? That's true. तू काय खाते? पैसा, माल. बनवलेलं तर मीच होतो, मग मला तर विचारा. हिंदी मूवी आहे, हिंदी मूवी. टायमर आहे ना चालू? गोलमाल. मला पण विकली. पैसा, ये पैसा. पैसा यार बोलला बोलूया. 5 वर्ड आहे. 5 वर्ड आहे. अपना सपना थँक्यू गाईज. खूप रंजक आली तुम्ही. यानंतर आपण बोलूया सेकंड जोडीकडे. गाईज इथे एक असं कपल येणार आहे जे खूपच रोमॅन्टिक आहे. सो जोरदार टाळी स्वागत करूया अनिकेत आणि वैष्णवी यांच्यासाठी. चला चला पटापट या. आपल्याला हॉल परत द्यायचं आहे. चलो चलो जल्दी आओ, कल सुबह पनवेल निकलना है. Please guys, welcome Aniket and Vaishnavi on stage. मला सांगा अगोदर तुमच्यामधून ऍक्टिंग कोण करणार आणि गेस कोण करणार आहे? ओके ओके, इकडे पण तेच झालेलं आहे. वैष्णवी ही ऍक्टिंग करणार आहे आणि गेस करणार आहे तर अनिकेत. ओके, तर आहे एक हिंदी चित्रपट मूवी. Come on, and your time starts now.
नोटबंदी. अनिव्हर्सरीसाठी त्याची ओळख रोहित कुठे रोहित हॅलो. तर यानंतर पुन्हा एकदा कपल मंचावरती येणार आहे. सो प्लीज वेलकम निखिल अँड निहारिका गबरे. जोरदार ताली निहारिका गबरे यांचा. निखिलला फोन करून बोलवा ताबडतोब. त्यापर्यंत आम्ही दुसरं कपल सो गाइस तुम्हाला सेम क्वेश्चन असेल. तुमच्यामध्ये गेस कोण करणार आणि ऍक्टिंग कोण करणार? नक्कीच ऍक्टिंग वहिनी करतील आणि गेस दादा करेल. सगळ्या बायका ऍक्टिंग करतात वाटतं. एक नारी सोपे भारी. हे एक सॉन्ग आहे. हिंदी चित्रपट बोलू शकतो किंवा भोजपुरी बोलू शकतो, पण चेंज करता येणार नाही. तर हे तुम्हाला आता ऍक्टिंग करून दाखवावी लागेल आणि तुम्हाला गेस करावं लागेल. Your time starts now. ऑडियन्स तुम्ही पण गेस करू शकता. गाणं आहे, गाणं. हो, जे पण आहे ते आता आहे. अगोदर त्यांना पहा तर काय करतात. खूपच चांगला एक्सप्लेन करतात आहे वहिनी. बोलू नाही शकत तुम्ही, बोलू नाही शकत. मग काय ओळखलं? गाणं ऐकलं तर ओळखलं काय? ठीक आहे, आपण थोडा बेनिफिट ऑफ डाऊट करू शकतो या कपलला. कमरच्या पुढे बघा तर काय आहे, डोळ्यावर आहे. Guys, big round of applause for Surya Dada and Raini. जोरदार टाळ्या होऊन जाऊया. मेजर आलेले आहे अक्षय दादा आणि रुजा राणी. आता तुम्हाला पण सेम क्वेश्चन विचारतो. कोण गेस करणार आहे? कोण? पहिल्यांदा काहीतरी वेगळं होतं इकडे.
ठीक आहे मग आता तुम्ही ओके तर हा एक हिंदी चित्रपट आहे तुम्ही हे आम्हाला देऊ शकता थँक्यू ओके गाइस युअर टाइम स्टार्ट्स नाउ चार वर्ड ओके ऑडियन्स मध्ये प्लीज कोणी बोलू नका आणि कोणी ओळखू नका यांना ओळखू द्या मैं मेरा हाँ अक्षय कुमार कम ऑन गाइस कम ऑन टाइम निकल जाता है अपना सपना बन गया ओह माय गॉड खाली मी शांत राहायला सांगितलं पण ठीक आहे करूया सुमेश जाधव आणि रोहित जाधव लवकर यायचं खूप युनिक अशी जोडी आहे गाइस तुम्हाला पण सेम क्वेश्चन आहे तुमच्यामध्ये गेस्ट कोण करणार आणि ऍक्टिंग कोण करणार ऍक्टिंग सुमेश जाधव आणि गेस्ट रोहित जाधव जोरदार टाळ्या सुरुवातीलाच शेवट कसा होईल सांगू शकत नाही अरे पुलिस को बोलो झगड़ा नहीं चाहिए इधर ओके ठीक है एक सॉन्ग है हिंदी चित्रपटामधलं नो लिपसिंग लिपसिंग चालणार ओनली नाही ऍक्टिंग ओनली ऍक्टिंग चला गाइस युअर टाइम स्टार्ट्स नाउ नो लिपसिंग नो लिपसिंग काय माझ्या ऑडियन्स मध्ये कोणी टेप आहे का टेप नो लिपसिंग दोघांनाच गेम खेळायचं आहे दोघांनाच बोलायचं नाहीये तुम्हाला जेव्हा तुम्हाला गाणं कळेल ना अतिशय एकदम इझी असं सॉन्ग आहे आणि बघा की दुसरा गाणं चालू आहे ह्याचा एवढा चांगला हुक स्टेप आहे की काय सांगू हे काय करतात Big round of applause for Nikhil and Niharika. सांगा बरं दोन गेस्ट करणार आहे आणि दोन ऍक्टिंग करणार आहे ठीक आहे तर नेहमीप्रमाणेच वहिनी आमची ऍक्टिंग करणार आहे आणि निखिल दादा जो आहे तो गेस्ट करणार आहे
सॉन्ग आहे हिंदी चित्रपटामधलं. मला ऍक्टिंग करतो हिंदी हिंदी. गेस करायचं आहे. तुमचा टाइम चालू. हो हो चालू. डान्स करून दाखवा तुम्ही, ऍक्टिंग करून दाखवा. तुमच्यावर तुम्हाला फक्त ओळखायचं आहे की गाणं कुठलं आहे. बोल बोल बोल. जोरदार टाळ्या प्रिया आणि प्रेरणासाठी. ओके मग मला सांगा तुमच्यापैकी कोण गेस करणार आहे. ती गेस करणार, तुम्ही गेस करणार आहे आणि प्रेरणा ऍक्टिंग करणार आहे. ओके व्हेरी गुड. ह्या जेनझी लोकांना मला माहिती आहे, जुने माहिती आहे की नाही माहिती आहे ना. ठीक आहे. तर हे एक सॉन्ग आहे एका हिंदी चित्रपटामध्ये. तुला गाणं माहिती आहे ना. ठीक आहे. पिक्चरचं नाव सांगा. पिक्चरचं नाव माहिती आहे तुला. एक सॉन्ग आहे जुन्या पिक्चरमध्ये. खूप जुना. येते थोडं 2 मिनिटात मला. पण हे खरं खूप कठीण सॉन्ग आहे गेस्टसाठी. दादा अक्षय दादा. अक्षय दादा. हा अक्षय दादा. तेव्हा खूप कमी टाइम लागला. अक्षय दादा डान्स करतो. हा परदेश सोडून काही 2 दिवस. ओके ऑडियन्स मधून आपल्या फॅमिली मेंबर मधून ओळखलं आहे की परदेशी परदेशी जाना नहीं. ते आहे थँक्यू. सो गाईज तुम्हाला सेम क्वेश्चन आहे. कोण गेस करणार आणि कोण ऍक्टिंग करणार. तीन अक्षरी मूवी है.
हिंदी मूवी आहे आणि फार इंटरेस्टिंग मूवी आहे. खूपच सुंदर असा मूवी आलेला आहे, हिंदी मूवी. आणि आता ओळखायचं काम करणार आहे ओमकार जाधव उर्फ भैयू उर्फ खूपच चांगला असा क्रिकेटर, चिपळूणचा चॉकलेट बॉय. खूपच चांगला ठीक आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. सांगा आता कोण गेस करणार आणि कोण ऍक्टिंग करणार तुमच्यामधून. तू ऍक्टिंग करणार, तू इकडे गेस करायला. एक चिठ्ठी उचल. अरे वा वा वा, खूपच सुंदर असा डायलॉग आलेला आहे. खूप सुंदर असा डायलॉग आलेला आहे, हिंदी डायलॉग, हिंदी चित्रपटाचा डायलॉग. कमॉन. अरे वा वा वा, खूपच सुंदर. त्याच्या लाडक्या भाच्या श्रद्धा आणि दिव्या. जोरदार टाळी स्वागत करूया श्रद्धा आणि दिव्या यांचं.
थँक्यू कालचा आराध्या. भारी
तुझ्या भाग्यामध्ये रोज होई भारी वर भिडकीला भिडणारी आकरा बाई पण भारी देवा बाई पण भारी र 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 बाई पण भारी र बाई पण भारी देवा 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 बाई पण भारी र
तुझे सांगती गुपित गोड भोळे लागले डोहाळे लाडक्या राणीला लागले डोहाळे पेढा येणार की बर्फी येणार 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 पोटी भराया येती सख्या साजणी नाव घ्याया सांगती ग ये लाज दाटुनी पोटी भराया येती सख्या साजणी नाव घ्याया सांगती ग ये लाज दाटुनी मुली देवा खर्ची फुले दे कुलस्वामिनी हेच मागणे मागे तुझसी माय भवानी माय भवानी लाडक्या राणीला लागले डोहाळे हो लाडक्या राणीला लागले डोहाळे पूर्वागे सोहळे राणीचे माझ्या राणीचे लाडक्या राणीला लागले डोहाळे तेरे सपनों का संसार संवरने वाला है सुना है आसमां से चांद उतरने वाला है अपने आंगन में सितारों को सजाए रखना अपनी गोद में बहारों को बिछाए रखना हाँ एक नन्हा सा मेहमान आने वाला है नन्हा सा मेहमान आने वाला है गोद में तेरी भरी मिठाई जैसा मीठा होगा गोद में तेरे भरे फलों के जैसा रसीला होगा होगी तेरी छवि या मेरे मुन्ना जैसा होगा व्याकुल है नैना कि नन्हा मेहमान कैसा होगा कि अपने आंगना में दीप नया जलने वाला है कि नन्हे कदमों से कोई छम छम चलने वाला है हाँ एक नन्हा सा मेहमान आने वाला है हाँ एक नन्हा सा मेहमान आने वाला राधे कृष्ण करे तेरा हर सुख सपना सच हो जाए ऐसी गोद भरे कि तेरे घर के आग चमक जाए गोरे तेरे पिया तो तुझसे बड़े ही खुश रहते होंगे हर पल कदम कदम पे तेरा ख्याल बड़ा रखते होंगे हमको भी कोई का पाप तो कहने वाला है तेरी गोद में वो फूल
सांगे होणार आता तू आई. केशरी बासुंदी गोड पेढा कंदी तुला मुलगी हवी की हवा मुलगा. कुणी येणार 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 घरी एक नवा पाहुणा. केशर लावा आता गोऱ्या हाताला हिच्या माहेरी जाणार बाई. परतून येई जेव्हा सासरीच्या अंगणा युवराजा घेऊन येई. मिठ मोहरिणी दृष्ट काढा हिची मिठ मोहरिणी दृष्ट काढा हिची. आता जाई माहेरा गाडी सजवा. कुणी येणार 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 घरी एक नवा पाहुणा. येणार 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 घरी एक नवा पाहुणा. मनच विचारा हिला काय खावे वाटे तुला बोला हिच्याशी ग कुणी. जोडीला तुझ्या आम्ही मिळून साऱ्या जणी जीवा भावाच्या मैत्रिणी. चल गाऊ गाणी नको डोळा पाणी चल गाऊ गाणी नको डोळा पाणी. तुझ्या उंजळीत ती वाटे वेवला. येणार